यस न्यूज महाराष्ट्र खूप छान रीतीनं या बातमीचं न्यूजचं कव्हरेज करून प्रत्येक जनाजनापर्यंत प्रत्येकांच्या पर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक लक्ष्य या न्यूज चॅनलला महाराष्ट्र न्यूज चॅनलला सुद्धा माझं खूप खूप आशीर्वाद आहे. नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे पर्युषण पर्वाची सांगता. अनंतनाथ तीर्थंकरांची पालखी मिरवणूक उत्साहात. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात दशलक्षण पर्युषण पर्वाचा समारोप अनंत चतुर्दशी निमित्त झाला. या निमित्ताने अनंतनाथ तीर्थंकरांची प्रतिमा व शास्त्रांची पालखी परमपूज्य 108 सकल कीर्ती महाराज व 105 शुल्लक अर्क कीर्ती महाराज यांच्या सानिध्यात सवाद्य मिरवणुकीत काढण्यात आली. अनंतनाथ भगवान की जय, जय जिनेंद्र, व्यसने सोडा, झाडे लावा या जयघोषात मंदिरातून मिरवणुकीस सुरुवात झाली. मार्गातील विविध ठिकाणी श्रद्धाळूंनी महाराजांचे पाद्यपूजन केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच विविध ठिकाणी महाराज व मान्यवरांनी अभिवादन केलं. मिरवणुकीत चौरी धरण्याचा मान सोहम पाटील, अशोक पाटील यांना तर पालखी धरण्याचा मान पार्श्व पाटील, श्रवण पाटील यांना मिळाला. जैनकोट येथे संदीप पाटील, पूनम पाटील यांच्या घरासमोर प्रतिमेवर दुग्धाभिषेक झाला. यावेळी महिलांनी कलश पाण्याने भरून डोक्यावर घेत मंदिरात प्रवेश केला आणि भगवंतांची पूजा अर्चा करून नमोकार महामंत्र पठण व 24 तीर्थंकरांच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली. पर्युषण पर्वात षोडशकारण, दशलक्षण, अनंतनोपी आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. सुमारे 50हून अधिक श्रावकांनी सहभाग घेतला. या कालावधीत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने विविध वस्तूंचा त्याग करण्याचा संकल्प केला. सन्मती उपाध्ये यांनी पूजा केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार कागवाडे, शीतल पाटील, बाबगोंडा पाटील, अजित पाटील, महिला मंडळ तसेच सन्मती संस्कार मंचचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. ओम नमः परम पूज्य जय बोलो देवादेव 1008 शांतिनाथ भगवान की जय. परम पूज्य आचार्य देवनंदी जी महाराज की जय. महानुभाव, अत्यंत हे दिवस सुख शांतीचे. ह्या दिवसामध्ये प्रत्येक व्यक्ती पुण्यार्जन करतो, धर्म करतो. म्हणून आचार्य देवाने, आचार्य भगवंतांनी म्हटलेले आहेत, समस्त प्राणी मात्रांना विश्वासम फलदायकम. जर आम्ही विश्वास ठेवलो तर त्या फळाची प्राप्ती होते. जसं आम्हाला वाऱ्यावरती विश्वास आहे, श्वास घेत आहे, जसं देवावरती विश्वास आहे, आमच्यासाठी पुण्य अर्जन करण्यासाठी सन्मार्ग दाखवतो. अशा ह्या 16 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये व्रत, उपवास, नेम, अभिषेक, पूजा आदी करण्याचं सर्व महानुभावांना संधी प्राप्त होत्या. या संधीचा लाभ घेऊन प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती धर्म आराधना करतो, जप करतो, भगवंताची भक्ती करतो. भगवंताची भक्ती केली की सर्वांना सुख शांती मिळते, सुख शांतीची अनुभूती होते. भगवंताची भक्ती केल्यानंतर घरामध्ये प्रेम, सन्मान, आदर, विनय वाढतो. म्हणून प्रत्येक जीवाने भगवंताचं भक्ती केलं पाहिजे. भक्ती केल्याशिवाय मुक्ती नाही आहे, भक्ती केल्याशिवाय शांती नाही आहे. म्हणून बाल असून देत, वृद्ध असून देत, युवक असून देत, युवती असून देत, लहान मुले असून देत, लहान मुली असून देत, प्रत्येक जण भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताच्या भक्तीनं निश्चित रूपेने आम्हाला
ते अनंत सुखाची प्राप्ती होते. म्हणून विश्वासम फलदायकम, विश्वास जर आम्ही ठेवलो निश्चित फळाची प्राप्ती होते. खूप सुंदर रीतीनं ऐतोडे बुद्रुक मध्ये ही धर्म आराधना, धर्म प्रभावना, पूजेमध्ये बसलेले सर्व महानुभाव, अध्यक्ष महोदय शीतल पाटील आणि सुनील पाटील, सर्व श्रावक श्राविका, कमिटीगण खूप छान रीतीनं हा कार्यक्रमचा सोहळा चांगल्या रीतीनं पार पडलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील यस न्यूज महाराष्ट्र खूप छान रीतीनं या बातमीचं, न्यूजचं कव्हरेज करून प्रत्येक जनाजनापर्यंत, प्रत्येकांच्या पर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक लक्ष्य ह्या न्यूज चॅनलला, महाराष्ट्र न्यूज चॅनलला सुद्धा माझं खूप खूप आशीर्वाद आहे. अशीच ही भक्ती आम्हाला अनंत सुखाच्या प्राप्तीसाठी प्राप्त झालेली आहे. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. 24 भगवान की जय. बोला गणगौर 1452 भगवान की जय. बोला प्रथमचे आचार्य संसागर महाराज की जय. आचार्य संबतभद्र महाराज की जय. आचार्य कुंतसागर महाराज की जय. आचार्य देवनंदिनी महाराज की जय. आचार्य सकलकृष्ण महाराज की जय. समस्त आचार्य मुनि संघ की जय. विश्व धर्म की जय. आज की आनंद की जय. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामध्ये नेह जपावा मनामध्ये, येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोडावी. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामध्ये नेह जपावा मनामध्ये. भांडालाही लागायचे भांडे विसरून जा वाचनामध्ये, भांडालाही लागायचे भांडे विसरून जा वाचनामध्ये. परस्पराला समजून घ्यावे आधी असावी मनामध्ये. रुसले फुगले नको मनामध्ये, मोजरावा मनामध्ये. रुसले फुगले नको मनामध्ये, राजू चिट्टी रावा मनामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामध्ये निघ जपावा मनामध्ये. लढा जनाता आता सावा नको मनामध्ये, वरकरणी नको मनामध्ये. प्रभूचे वास असावा मनामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामध्ये निघ जपावा मनामध्ये. ज्याची त्याला द्यावी जागा वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा वय झालेल्या पानाची. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामध्ये निघ जपावा मनामध्ये. मला 24 भगवान. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.